चंदगड तालुक्यातील रामपूरमध्ये काढण्यात आली भक्तिमय वातावरणात शोभायात्रा। अयोध्येतून आणलेल्या अमृत कलशाचं मिरवणुकीनं करण्यात आलं स्वागत। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि रामनामाच्या जयघोषात संपन्न झाली मिरवणूक। चंदगड तालुक्यातील रामपूर इथं सजवलेल्या पालखीत मुख्य कलश ठेवून त्याच्यासमोर डोक्यावर कलश घेतलेल्या सुवासिनी आणि वारकरी दिंडीनं अयोध्येतील अमृत कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली। टाळ मृदुंगाच्या साथीनं श्रीरामाच्या गजरांनी अवघं वातावरण भक्तिमय झालं होतं। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रामपूर नगरीतील सर्व गल्ल्या फिरवून श्री मारुती मंदिरापर्यंत काढलेल्या मिरवणुकीत आबालवृद्धांसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते। स्वागत सरपंच सुजाता यादव आणि उपसरपंच शालन घोळसे यांच्या हस्ते करण्यात आलं, तर कलशाचं पूजन धोंडीबा वरपे, एकनाथ गावडे, लक्ष्मण ढेरे, दत्तू घोळसे, गोपाल देबण, आनंद शिवणगेकर, रानबा ढेरे, चंद्रकांत काकडे, मारुती वरपे, दाजीबा वरपे यांच्यासह अन्य ग्रामस्थांच्या हस्ते झाल्यानंतर शोभायात्रेला सुरुवात झाली। यामध्ये गावातील महिला हरिपाठ मंडळ आणि गावातील वारकरी संप्रदायातील भक्त मंडळी सहभागी झाली होती। टाळ मृदुंगाचा ठेका आणि तालबद्ध भजनाच्या सुरांना समस्त रामभक्तांनी स्वरताज चढवला। 86 वर्षाचे राघोबा वरपे हे भगवी पताका घेऊन दिंडीत नाचत असताना सर्वांचं लक्ष वेधून घेत होते। पूर्वी या गावचं नाव डुक्करवाडी असं होतं, परंतु नुकतंच या गावाचं शासकीय दरबारी नामकरण झालं असून ते रामपूर असं झालंय। गावात रामभक्त हनुमानाचं मंदिर असल्यामुळं गावचं नाव रामपूर असं करण्यात आलंय। आज अयोध्येतून आणलेल्या अमृत कलशाच्या शोभायात्रेसाठी संपूर्ण गाव एकत्र आला होता। गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून या शोभायात्रेचं सौंदर्य वाढवलं होतं। ग्रामपंचायतीच्या वतीनं शोभायात्रेत सहभागी झालेल्या सर्व भक्तांना नाश्ता आणि चहा पाण्याची व्यवस्था केली होती। हो जन्म जन्म की खोज बताए, राम से चल के राम पे आए, प्रेम कोई हमें और न जाने, राम से रूठे राम से माने।